पोलीस स्टेशन वाठोडा हद्दीमध्ये पोलीस स्टेशन वाठोडाचे जे तपास पथक आहे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली पहाटे 4-4:30च्या सुमारास की तरोडी आणि पांडुर्णा गावाच्या मध्ये एका शेडमध्ये काही गुटखा आणि प्रतिबंधित गुटखा तंबाखू ठेवलेला आहे। त्या दृष्टीने त्या ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली। तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखू गुटखा हा मिळून आला। सदरचा जो गुटखा आहे तो मोहम्मद सोहेल मोहम्मद जाफर वय 33 वर्ष बाबाताज नगर खरबी यांचा होता। त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। सदर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि गुटख्यामध्ये सुगंधित तंबाखू पान मसाले मुसाफिर विमल राजश्री सिग्नेचर असे वेगवेगळे नाव असलेले गुटख्याचे पुढे भरपूर प्रमाणात जप्त करण्यात आले। हा एकूण मुद्देमाल जो आहे तो 2,16,804 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये मग त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी फूड अँड ड्रगचे ऑफिसर्स इन्स्पेक्टर यांना पाचारण करून त्यांच्याकडून त्यांच्या मार्फतीने पडताळणी करून आणि पुढे त्यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला तात्काळ अटक करून पुढील तपास करत आहोत। सदरची जी या प्रकरणात जे कारवाई केलेली आहे ते कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदरची जी कारवाई आहे ती आमचे जे तपास पथक आहेत त्यामध्ये PSI माधव गुंडेकर, हेड कॉन्स्टेबल अश्विन बडगे, सुनील वानखेडे, रोशन सहारे, कैलास चकोले, योगेश डबले, मिलिंद ठाकरे, जितेंद्र मनगटे आणि आमचे जे सायबरचे एक्सपर्ट आहेत ते हेड कॉन्स्टेबल हिमांशू पाटील झोन 4 ऑफिसमधले यांच्या मार्फतीने आणि माननीय DCP झोन 4 सर रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय CP साहेब, माननीय जॉईंट CP साहेब, माननीय रिजन साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी गुटखा प्रतिबंधित गुटखा गांजा हे जे अवैध दारू विक्री यावर जे वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे त्या दृष्टीने पेट्रोलिंग दरम्यान आमच्या तपास पथकाने सतर्करित्या पेट्रोलिंग करून सदरचा मुद्देमाल स्वतः माहिती काढून हा जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आमचे ACP साहेब आणि सर्वांना तात्काळ वेळीच माहिती देण्यात आली आणि माननीय DCP झोन 4 सर रश्मिता राव मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार ही पुढील कारवाई करत आहोत।